साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलढाणा शहरात प्लॉट्स, लेआउट, घर, रो हाऊस, फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत. बुकिंग सुरू आहेत. पोदार लेआउट, पोदार इंटरनॅशनल स्कूलजवळ, खामगाव रोड, बुलढाणा. साधनाश्री नगर, खोंडेवाडी, हाजी मलंग दर्ग्याच्या मागे, चिखली रोड, बुलढाणा. जांभरुण लेआउट, मदर तेरेसा नर्सिंग कॉलेजच्या मागे, जांभरुण रोड, बुलढाणा. श्री रामलल्ला नगर, न्यू तोमाई इंग्लिश स्कूल रोड, अयोध्या नगरच्या उत्तरेला. इथे बुकिंग सुरू आहेत. ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दड हॉस्पिटलजवळ, पार्लेवार बिल्डिंग समोर, बुलढाणा. आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर, कार्यकारी संचालक. फोन नंबर 7385 46 66 66. साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन, बुलढाणा. बुलढाण्यात उद्धव ठाकरे शिवसेनेच्या महिला आक्रमक. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नीलम गोऱ्हेंच्या फोटोला जोडे मारो आंदोलन. नीलम गोऱ्हे यांनी केलेल्या विधानानंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील महिला आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. जयश्री शेळके यांच्या नेतृत्वात बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिवसेना महिला आघाडीच्या वतीने नीलम गोऱ्हे यांच्या फोटोला जोडे चपला मारत निषेध व्यक्त करण्यात आला. उद्धव ठाकरेंवर टीका केली की पद मिळतील या लाचारीतून नीलम गोऱ्हे यांनी केलेले हे विधान आहे, असा पलटवार उद्धव ठाकरे शिवसेनेच्या जयश्री शेळके यांनी केला आहे. दरम्यान नीलम गोऱ्हे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. अस्तित्व नव्हतं, पण पक्षप्रमुख माननीय उद्धव साहेबांनी त्यांना 4 वेळ आमदार आणि 2 वेळ विधान परिषदेत सदस्य सभापती पद दिलं. अशा नीलम गोऱ्हेंनी स्वतःच्या प्रसिद्धीसाठी उद्धव साहेबांच्या नावावर बेताल असं वक्तव्य, म्हणजे खूप खालच्या पातळीचं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे की उद्धव साहेब पद घेण्यासाठी त्यांना 2 मर्सिडीज द्यावं लागतात असं त्यांनी त्यांच्या वक्तव्यात म्हटलेलं आहे. तर हे खूप असं घाणेरडं वक्तव्य त्या बाईंनी केलं. ज्या नीलम गोऱ्हेला 4 वेळा आमदार आणि 2 वेळा विधान परिषद सदस्य सभापती पद दिलं, त्या नीलम गोऱ्हेंना असं बेताल वक्तव्य आमच्या साहेबांना 2 मर्सिडीज पदासाठी 2 मर्सिडीज द्यावं लागतात, त्याच्यासाठी त्या बाईनं याचा पुरावा कोर्टात द्यावा, अन्यथा उद्धव साहेबांच्या समोर नाक घासून माफी मागावी. ज्या बाईला कोणी ओळखत नव्हतं अशा बाईला, या नीलम गोऱ्हेला खऱ्या शिवसेनेनं आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी जगामध्ये ओळख दिली. नीलम गोऱ्हे यांनी केलेलं वक्तव्य हे नैराश्यातून आलेलं वक्तव्य आहे. लाचारी करून, गद्दारी करून, पक्षातून बाहेर पडून पदं मिळवली आणि आता पद नसताना त्या पदाशिवाय राहू शकत नाही. मग कुठेतरी ठाकरे साहेबांवर अशा प्रकारचं वक्तव्य केलं की पदं मिळतील, या एका याच्यातून लाचारीतून मला असं वाटतं की हे नैराश्यातून आलेलं वक्तव्य आहे. आणि या वक्तव्याचा या ठिकाणी आम्ही महिला आघाडीच्या वतीने जाहीर निषेध करतो. अशा प्रकारची वक्तव्य करून स्वतःची प्रसिद्धी मिळवून घेणं, एवढंच मला असं वाटतं की यामागे उद्देश आहे. ज्या पक्षाने यांना मान सन्मान दिला, ओळख दिली आणि ज्या पक्षाने यांना इतकी पदं दिली, त्या पक्षाबद्दल अशा प्रकारची वक्तव्य करणं हा कृतज्ञपणा आहे. माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे हे किती प्रामाणिक व्यक्तिमत्व आहे हे सगळ्यांना माहिती आहे. उद्धव ठाकरे साहेबांनी गद्दारांनी गद्दारी केल्यानंतर स्वतःचं मुख्यमंत्रीपद हे एका क्षणाचाही विलंब न करता सोडलं. त्यामुळे त्यांच्यावर अशा प्रकारची वक्तव्य करणं म्हणजे सूर्यावर थुंकण्याचा हा प्रकार आहे. यांचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो. आणि त्यांनी खरोखर तेवढ्या मर्सिडीज दिल्या असतील, जेवढे आकडे त्या सांगतायत त्याची पावत्या त्यांनी जाहीर कराव्यात जनतेसमोर.